नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बेलेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिंगारच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण। संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन। कर्तव्य म्हणून वृक्षारोपणासाठी सर्वांना हातभार लावावे। संजय सपकाळ। सातत्याने पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कैलासवासी लक्ष्मणराव देवजी बेलेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिंगार येथील वीरशैव पट्टशाली पटनावर लिंगायत कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले। ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होत असतो। ग्रुपचे सदस्य बेलेकर यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडांची लागवड करून निधन झालेल्या व्यक्तींच्या नावे झाडे लावण्याचा उपक्रमही ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आला। या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जालिंदर बेलेकर, आदेश बेलेकर, सुभाष होडगे, रमेश वराडे, अशोक लोंढे, मेजर दिलीप ठोकळ, पत्रकार जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दीपकराव बर्दे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अविनाश जाधव, अरुण तनपुरे, अभिजित सपकाळ, सुरेशराव उदारे, कुमार धतुरे, अप्पासाहेब हंचे, रामलिंग मेंडसे, विश्वंभर कंगे, अनिलराव झोडगे, अशोक दळवी, राजेंद्र झोडगे, सुनील राऊत, दीपक राऊत, दिनकर धाडगे आदी उपस्थित होते। तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार येथील संत सावता महाराज मंदिरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रुपच्या सदस्यांनी अभिवादन केले। प्रास्ताविकात जालिंदर बेलेकर यांनी ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने वृक्षारोपण सुरू झाले। दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या नावाने झाडे लावल्यास त्यांच्या स्मृती आपल्यात कायम जिवंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। संजय सपकाळ म्हणाले की प्रत्येक कुटुंबातून दरवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन केले गेल्यास पर्यावरण संवर्धन चळवळ यशस्वी होणार आहे। पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षारोपणाने सुरक्षित करता येणार आहे। सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षारोपण काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर संत सावता महाराजांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करून खरा भक्तिमार्ग दाखवला। अंधश्रद्धेवर प्रहार करून त्यांनी कर्तव्य व कर्माचे महत्त्व सांगितले। म्हणून कर्तव्य म्हणून वृक्षारोपणासाठी सर्वांना हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले। आज शनिवार संत श्रेष्ठ संत सावता महाराज यांची पुण्यतिथी, यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे त्यांना प्रथमतः अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सभासद उद्योगपती जालिंदरराव लक्ष्मणराव बेलेकर यांच्या प्रथम वडिलांच्या लक्ष्मणराव बेलेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। खरं तर ही स्मशानभूमी पाहिली तर साईडने कंपाऊंड वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि वृक्षारोपण देखील या ठिकाणी भरपूर झालेलं आहे। त्याच्यात अधिकची भर म्हणून आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं जालिंदर बेलेकर यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। नक्कीच हे वृक्ष सर्वांना सावली देईल आणि या ठिकाणी आलेल्या सर्व स्मशानभूमीत सर्व समाजाचे या ठिकाणी अंत्यविधी होत असतात। त्या अंत्यविधीत होत असताना या ठिकाणी सावलीची खरं तर गरज आहे आणि ही गरज ओळखून त्यांच्या लक्ष्मणराव बेलेकर यांचं जे कार्य आहे ते म्हणजे सर्व समाजाला घेऊन आणि गोरगरिबांना नेहमी सहकार्य करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव जालिंदर असतील, सुरेशराव असतील, कैलासवासी राजू असेल यांनी देखील चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। गरजू लोकांना ते या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून त्यांचं चूल पेटवायचे देखील काम करतायत। असे बेलेकर परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। त्याबद्दल त्यांचं देखील मी ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांना उपस्थित राहिल्याबद्दल सर्व या समाजाचे सर्व प्रमुख असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी जहीर भाई असतील, वाजिद भाई असतील, त्यांचं देखील मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आपल्या वीरशैव पट्टशाली पटनावर समाजाचे या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आज हार्दिंग ग्रुपने आणि बेलेकर कुटुंबाने मोठं सहकार्य करून त्यांच्या दारात असलेलं हा वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी वृक्षारोपणासाठी दिलेला आहे आणि भविष्य काळात हा वटवृक्ष खरंच मोठा होऊन त्याची सावली या ठिकाणी येणाऱ्या स्मशानभूमीतल्या सर्व बांधवांना ही सावली निश्चितच मिळेल आणि एक चांगला उपक्रम हार्दिंग ग्रुपने केला. आपल्या समाजाचे सर्व सदस्य पण या ठिकाणी उपस्थित आहे, हार्दिंग ग्रुपचे पण सदस्य उपस्थित आहे. विशेषतः या कामासाठी संजय सपकाळ यांनी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी जालिंदर यांच्या बेलेकर कुटुंबाची भेट घेऊन या वृक्षाची पाहणी केली. उदारे साहेबांनी ते पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हा वृक्ष इथं आणायचा. त्या दिवशी टेम्पोमध्ये आणला, या ठिकाणी ठेवला. त्याच दिवशी दुपारी लगेच खड्डे वगैरे घेऊन त्याचं रोपण पण या ठिकाणी करून घेतलं. तर ह्या वृक्षारोपणानिमित्त हार्दिंग ग्रुपचं आणि लिंगायत कोष्टी समाजातर्फे अतिशय मनपूर्वक स्वागत. सर्व सभासदांना माझी नम्र विनंती की अधूनमधून तुम्हाला तुमच्याकडे जर अशी मोठी झाडं असतील तर आम्हाला आवर्जून द्या. आम्ही त्याचं वृक्षारोपण या स्मशानभूमीत करून त्याचं सुशोभीकरण करू. आता जरा पाऊस थांबला की JCBने हे सगळं गवत वगैरे काढून घेऊ. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, नमस्कार. वीरशैव लिंगायत समाज यांना श्रीयुत बेल्लेकर कुटुंब यांनी आपल्याला वृक्ष दिलेला आहे, त्याचा आम्ही वटवृक्ष करू आणि त्या झाडाची संगोपन करून त्या झाडाची सावली सर्व समाजातील लोकांना मिळेल याची दक्षता घेऊ असं आम्ही आज बेल्लेकर कुटुंबाला आश्वासन देतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी आम्हाला आज हे वटवृक्ष दिलं. त्याबद्दल सर्व समाज त्यांचा आभारी राहील. या ठिकाणी संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी आपण साधारणपणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. दररोज नियमितपणे जात्रा, महाआरती असतात, पारायण असतात. या ठिकाणी सर्व महिला मंडळ आवर्जून गेले 7 दिवस या ठिकाणी नियोजित असा प्रोग्राम करत असतात. आपल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त सर्व भाविक, सर्व गल्लीतील परिसरातील लोक या ठिकाणी एकत्र येतात. असं असताना आपल्याला या ठिकाणी या मंदिरात श्रीपाद बाबांचं देखील या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे. कितीतरी दिवस श्रीपाद बाबा महाराज या ठिकाणी रोटीचे आपल्या भिंगारमध्ये वास्तव्य होतं. हे सर्व सादर आपण त्यांची गावं या ठिकाणी आपल्या सर्वांना संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जो कार्यक्रम तुम्ही नियमितपणे घेतात, त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण या पुढील काळात देखील कार्यक्रम राबवावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी